लोकसभा निवडणुकीमध्ये नागपूर मतदारसंघातनं नितीन गडकरी भाजपचे उमेदवार आहेत। आज ते आपल्या कुटुंबियांसोबत धापेवाडा या मूळ गावी आहेत। असं असतं तरी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी आपल्या सामाजिक कार्यानिमित्त बैठकीसाठी नागपूरला आल्या आहेत। यावेळेला त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। निवडणुकीची धामधूम 2 महिन्यापेक्षाही जास्त काळ चालली आणि आज कुठेतरी उसंतीचा एक दिवस निघाला आहे। नितीन गडकरी आपल्या पूर्ण कुटुंबियांसमवेत आपल्या गृहग्रामी म्हणजे धापेवाड्याला आहेत, पण अशातही त्यांच्या पत्नी श्रीमती कांचन नितीन गडकरी नागपूरला आल्यात। कारण महाराष्ट्राची एक महत्त्वाची संस्था आहे, सेवाभावी संस्था आहे सेवा सदन, त्याचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे। काय सांगाल, आपण इतक्या सुटीचा एक दिवस मिळाला होता, त्या दिवशी कामासाठी आलात? असं आहे की ज्या वेळेला आपण समाजामध्ये काम करतो तर आपली काहीतरी दायित्व असतं, आपलं काहीतरी मॉरल असतं की मला या संस्थेसाठी काम करायचं आहे। आणि आजची मीटिंग ही प्लॅन होती, अचानक काही मीटिंग आली नाही या, त्याच्यामुळे प्लॅन मीटिंग होती आणि आपल्या कौटुंबिक कारण देऊन ती मीटिंग बदलावावी असं माझ्या कुठल्याही मनाला कधी मला असं वाटत नाही आणि कधी ते कारणं सांगणं योग्य नाही। कारण आपण या संस्थेचं चेअरपर्सन आहे तर आपली जबाबदारी आहे, त्याच्यामुळे ती जबाबदारी निभायला मी इथे आलेली आहे। काहीच प्लॅन मीटिंग होती। पण तुम्ही इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या तुमच्याकडे आणि म्हणजे इतक्या संस्थांचा व्याप तुमच्याकडे आहे आणि मुख्य म्हणजे श्रीमती कांचन नितीन गडकरी असण्याची एक आव्हानसुद्धा आहे। कितपत कठीण हे वाटतं कित्येकदा? काही कठीण वाटत नाही, एक तर सवय झाली आहे, खूप सोपं आहे। आणि सगळ्यात सोपं काय तर टाईम मॅनेजमेंट। समजा तुमच्याजवळ टाईम मॅनेजमेंट तुमचा परफेक्ट असेल तर त्या परफेक्ट टाईम मॅनेजमेंटमध्ये तुम्ही सगळे कामं करू शकता, इझिली करू शकता। आता काली जसं आम्ही फार्म हाऊसला गेलो, पण काल 4 लोक काहीतरी अचानक जेवायला आले, पण टाईम मॅनेजमेंट पक्का होतं की इतके वाजता येणार आहे कळलं होतं, त्याच्यामुळे मला त्याचा काही त्रास होत नाही, कठीणही वाटत नाही। पण चॅलेंज स्वीकारायला मला पण मजा येते, कारण की सरांनी म्हटलं किंवा कधी कधी होतं असं, पुष्कळदा असं होतं, पण ते चॅलेंजिंग स्वीकारून आणि मी मुळात BSc होम सायन्सचे स्टुडंट असल्यामुळे मला टाईम मॅनेजमेंट त्याचं एखाद्या वेळेला चुकलं तर त्याचं इव्हॅल्युएशन पण मी करते की मागच्या वेळेला काय चुकलं, आपलं काय काय राहिलं, काय करायला हवं होतं की अजून छान झालं असतं। त्याच्यामुळे मला एवढं हे चॅलेंजिंग स्वीकारायला मजा येते, चांगलं वाटतं। उद्या मतगणनेचा दिवस आहे, आज आपण परत जात आहे, कसं आपलं प्लॅनिंग असणार आहे परिवारासोबत वेळ घालवण्याचं आणि तुमचं एक्झिट पोल काय म्हणतो, तुमची अपेक्षा काय? नाही, माझी अपेक्षा काय नाही, नितीनची निवडून येणार हे पक्का आहे। आणि आज आम्ही एकदम टेन्शनलेस आहोत, सगळे परिवार एकत्र आहोत, मजा करतो आहोत फार्म हाऊसवरती आणि उद्याचे रिझल्ट चांगलेच येतील ही अपेक्षा आहे। आणि नितीनजीने काहीही टेन्शन नाही या, आणि जो व्यक्ती चांगलं काम करतो ना त्याला टेन्शन राहतच नाही, उलट समाजाची त्यांच्याकडनं अपेक्षा नेहमी वाढतच जाते। त्याच्यामुळे आजचा दिवस आम्ही आनंदात घालवणार आहेत आणि खूप मजा करणार आहे। पण एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे, एक्झिट पोलचे निकाल आलेले आहेत, लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत, वाढलेल्या आहेत, असं काय वाटतं 3rd टर्ममध्ये मोदी सरकारकडनं आणि नितीन गडकरींकडनं? अपेक्षा तर नक्कीच वाढल्या असतील लोकांच्या, कारण की जे 10 वर्षात काम जे नितीनजींनी केलं आहे पूर्ण देशभरात, नागपुरातच नाही तर देशभरात जे केलं आहे, त्याच्यामुळे देशातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना नितीनजी माहिती आहे आणि काय काम करतात, कसं काम करतात ते त्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे निश्चितच 3ऱ्या टर्मला लोकांच्या सगळ्या सामान्य लोकांच्या अपेक्षा वाढणारच आहेत। आणि मला असं वाटतं या लोकांच्या आशीर्वादाने आणि समाजाच्या आशीर्वादाने माननीय नितीनजी पण अजून चांगलं काम करून देशाची गोरगरिबांची सेवा त्यांच्या हातून होईल असा मला पूर्ण विश्वास आहे।